औसामधील पूरग्रस्तांच्या मदतीला आमदार धावून आलेत। आमदार अभिमन्यू पवारांनी 1.25 कोटींची मदत केलेली आहे। तालुक्यातील 1200 कुटुंबांना थेट मदत दिली जाणार आहे। अन्नधान्यासह रोख रकमेची ही मदत असेल। अतिवृष्टीमुळे लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आणि यामध्ये सर्वाधिक फटका बसलाय तो औसा तालुक्याला। याच औसा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आमदार अभिमन्यू पवार धावून आलेले आहेत। त्यांनी औसातील 1200 कुटुंबांना 1.25 कोटी रुपयांची थेट मदत जाहीर केलेली आहे। ही मदत 15 ऑक्टोबर रोजी धनादेश आणि अन्नधान्याच्या पॅकेट्सच्या रूपामध्ये वितरित करण्यात येणार आहे। शासकीय मदतीबरोबरच ही स्वतंत्र मदत दिली जाणार असून त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। आणि याबाबत अभिमन्यू पवार यांच्याशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी वैभव बालकुंदे यांनी। औसा तालुक्यामध्ये जे नुकसान झालंय त्याचे जी शासनाकडून मदत देण्यात आलेली आहे त्या मदतीपेक्षा दुप्पट जी मदत आहे हे औशाचे जे आमदार आहेत अभिमन्यू पवार हे करणार आहेत। कशा पद्धतीची मदत जी असणार आहे? सर्वप्रथम मी सरकारने भरीव मदत केल्याबद्दल मी सरकारचं अभिनंदन करतो, आभार मानतो। आमदार म्हणून माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी आणि दोन्ही उपमुख्यमंत्री अतिशय प्रत्येक पॉइंटवर विचार करून त्यांनी एनडीआरएफच्या एसडीआरएफच्या निकषाच्या बाहेर जाऊन या निमित्तानं मदत केली आहे। जोपर्यंत तुम्ही माझा विषय काढला मतदारसंघापुरता, तर माझ्या मतदारसंघातल्या जनतेला उभारी देण्याचं किंवा उभा करण्याचं काम त्यांचा आमदार म्हणून माझं ते कर्तव्य मी करतो आहे। क्रिएटिव्ह फाउंडेशन आणि अभिपुत्रा फाउंडेशन या दोन्हीच्या माध्यमातून माझ्या मतदारसंघातला शेतकरी उभा राहिला पाहिजे यासाठी मदत करतोय। जीवितहानी झालेल्या ठिकाणी 4 लाख रुपये सरकारचे, 4 लाख रुपये आमचे। गाय गेली असेल, म्हैस गेली असेल 37,500 सरकारचे, 37,500 आमचे। बैल वाहून गेले असेल 32 सरकारचे, 32 आमचे। वासरू वाहून गेले असेल 20 सरकारचे, 20 आमचे। कोंबडी वाहून गेले असेल 100 रुपये त्यांचे, 500 रुपये आमचे। आणि शिळी वाहून गेले असेल 4,000 सरकारचे, 4,000 आमचे। घर पाण्यामध्ये आहे 10,000 रुपये त्यांचे, 10,000 रुपये आमचे। घर पडलं थोडंफार पडझड झाली आहे किरकोळ, 4,000 सरकारचे, 4,000 आमचे। अशी एकूण लाभार्थीची संख्या साधारण 1,500च्या आसपास चाललेली आहे। मी आता दोन्ही डिप्टी कलेक्टरला बोललो आमच्या किती संख्या चालली आहे, साधारण ही सगळे मिळून 1,500च्या पुढे जाणार नाही, 1,500च्या आतच सगळी संख्या असणार आहे। हा कार्यक्रम 15 तारखेला हे चेक वाटप करणार आहेत आणि दिवाळीची किट पण आपण वाटप करणार आहोत। पूरग्रस्त परिस्थितीमध्ये जमिनी वाहून गेलेत लोकांच्या खरडून, त्यांना कशी मदत असणार? त्यांना जसं सोलापूरच्या कलेक्टरनी आता घोषणा केलेली चांगली घोषणा आहे, तीच आमची कलेक्टर करतील असं मला विश्वास आहे। आणि शासनाच्या माध्यमातून जवळपास 3,48,000 आपण 48,000 रुपये नगदी देतोय आणि 3 लाख नरेगातून देतोय। त्यामुळे ते खरडून गेलेल्या जमिनीला पण दिलासा या निमित्तानं पहिल्यांदा मिळते एवढी रक्कम। आता विहिरीला पहिलं नव्हतं, विहिरीला पण आपण देतो या निमित्तानं। दिवाळीपूर्वी मदत देण्याचा मानस जे आहे सरकारचा, दिवाळीपूर्वीच मदत मिळणार आहे। 8,500 तर मिळायला चालू झालेले आहेत, आता 10,000 रुपये सरकारचे मिळणार आहेत। वैभव बालकुंदे, जे मीडिया, लातूर।